नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे महाशिवरात्र. तर आपण महाशिवरात्रीनिमित्त आपण शाबू वडे करणार आहोत. शाबू वडे कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला शाबू वडे आवडतात. तर तुम्ही या पद्धतीने जर शाबू वडे केले तर त्यामध्ये तेल राहणार नाही आणि शाबू वडा हा फुटणार पण नाही तेलामध्ये. बघा किती क्रिस्पी झाला आहे. तर आता आपण गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 3-4 बटाटे उकडायला टाकलेले आहेत. 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि हा शाबू रात्री भिजायला टाकला होता मी. तर नंतर मिरच्या घ्यायच्या आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक किसून टाकलं आहे मी. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तर हे पहा, नंतर आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. शेंगदाण्याचा कुट्टा पण टाकायचा आहे आपल्याला. तर हे पहा, आपले बटाटे उकडून झाले आहेत. तर आपण आता हे बटाट्याची साल जी आहे ती काढून घेणार आहोत. तर आपल्याला 3 बटाटे घ्यायचे आहेत आणि त्या बटाट्यांना किसून घ्यायचं आहे. खिसणीने तुम्ही हाताने मॅश केलं तरी चालेल. हाताने त्यापेक्षा मी खिसणीनेच करते. पाहू शकता, ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तिन्ही बटाटे तुम्हाला खिसणीने किसून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कोणी जिरं टाकतं, कोथिंबीर टाकतात. तुम्हाला जर आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे खात असतील तर. तर हे पहा, आता मी त्याच्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. थोडा बडदोबरच ठेवायचा आहे शेंगदाण्याचा कूट, एकदम बारीक करायचा नाही आहे. तर आता मिरची पण आपण बारीक केली होती ती पण टाकणार आहोत. याच्यात मिरची टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जिरे वगैरे टाकायचे असेल तुम्ही या ठिकाणी ते टाकू शकता. आमच्याकडे खात नाही म्हणून मी टाकले नाही आहे. हे बघा, नंतर काळं मीठ टाकून घ्यायचं आहे, सेंधव मीठ. तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. तर हे पहा, मी कॅरी बॅग घेतली आहे. माझ्याकडे शेंगदाण्याची रिकामी झालेली कॅरी बॅग होती आणि रबर बँड घेऊन हाताची आग होऊ नये म्हणून मी या पद्धतीने असं हाताला लावून घेतलं आहे. तर आता हे असं या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या हाताची आग पण होणार नाही. तर पाहू शकता, खूप छान असं मॅश करून घ्यायचं आहे, त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र. हाताला कॅरी बॅग जरी असेल तरी पण ते खूप छान पद्धतीने एकजीव होतं सगळं मिश्रण. तर आपण आता बघू शकता, तुम्ही हातालासुद्धा ते काही चिटकत नाही आहे. तर आपण कॅरी बॅग हाताला असतानाच त्याचे छोटे छोटे गोल आकाराचे किंवा उभ्या आकाराचे तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या, तुम्हाला जसा शेप पाहिजे आहे तसा. फक्त चिरा पडू देऊ नका. चिरा पडल्याच्यानंतर त्यामध्ये तेल जातं, त्यामुळे त्याला चिरा नाही पडू द्यायचा. व्यवस्थित असे दाबूनच त्याचे उंडे छोटे तयार करायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, याच प्रकारे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर कॅरी बॅग लावून केलं तर तुमच्या हाताची आग पण होणार नाही. हे पहा, आपले सगळे तयार झाले आहेत करून. तर आता तेल घेतलं आहे कढईमध्ये, लोखंडाची कढई घेतली आहे मी तळण्यासाठी. तुमच्या तेलामध्ये जेवढे बसतात केलेले तेवढे तुम्ही टाका. हे बघा, मी 4 टाकून तळून घेत आहे. पाहू शकता, असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही तळून घ्यायचं आहे. पहा किती क्रिस्पी झालेलं आहे. तुम्हाला त्याच्या आवाजावरून तर कळालंच असेल की आपले शाबू वडे खूप क्रिस्पी झाले आहेत. तर चला, तर आपण खायला रेडी आहे. घेऊया दह्यासोबत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती नक्की कमेंट करून सांगा. चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.